जय शिवराय मित्रांनो, आज आपण चावरे गावात इथं आलेलो आहे. तरी इथं बाळूमामाचा भंडारा असतो, तो कशा प्रकारे असतोय ते इथले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण प्रथा परंपरा जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्ते, माझं नाव सूरज पाटील. मी गेले 3 वर्ष झाली या चावरे गावामध्ये इथं स्थायिक आहे. तर मी पेशाने एक शिक्षक आहे आणि संत बाळूमामांच्या वरती अचानक अशा पद्धतीने श्रद्धा आमची जडली आणि त्या श्रद्धेचा असा विस्तार झाला की मागील वर्षापासून श्री संत बाळूमामांचा आम्ही इथं चावरे गावामध्ये श्री संत बाळूमामा भक्त मंडळ म्हणून एक मंडळ स्थापन केलं आणि मागील वर्षापासून आम्ही इथं चावरे गावामध्ये भंडारा आयोजित करतो. भंडारा आयोजित करण्यामागचं खरं कारण आहे की फक्त देवदेव म्हणून चालणार नाही किंवा आता या पिढीला ज्या मंडळाच्या मार्फत जागरणाच्या निमित्तानं भारुड असेल किंवा ओव्या असतील या लोककला सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत. भंडारा म्हणजे एक अन्नदान आहे, ते पण आपल्या हातून घडलं पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही मागील वर्षापासून हा भंडाऱ्याचं नियोजन केलं. मागील वर्षी आमच्याकडे यथाशक्तीप्रमाणे मागील वर्षी 1000 लोकांचं जेवणाचं नियोजन झालं होतं. तर यावर्षी आम्ही हेच नियोजन जे आहे ते साधारणतः 2000 लोकांचं जेवणाचं नियोजन झालं आणि ते बघता बघता पूर्णत्वास झालेलं दिसतंय. कधी चालू होती? साधारणतः रंगपंचमी दिवशी आमच्या चावराई गावामधले आराध्य दैवत आई चावराई हिचे सप्ताह बसतो आणि सप्ताह बसल्यानंतर सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आमची बाळूमामाची पहिल्यांदा प्राण प्रतिष्ठापना होते. प्राण प्रतिष्ठापना हे ढोल वाजन करत हे आम्ही प्राण प्रतिष्ठापना करतो. त्यानंतर ज्याच्या नावावरून अक्षर येईल त्या अक्षराच्या मानकरी ठरवून आम्ही त्याच्या हस्ते आम्ही ते बाळूमामाचे पूजन करतो. ओम श्रीमन महागणपती देवता देवता स्वामीचं नामस्मरण करायचं. कुलदेवता ग्रामदेवताचं नामस्मरण करायचं. देवता वास्तुदेवता मातृपितृदेवता बाळूमामा मातृदेवता लक्ष्मीनारायणाय नंतर पूजन झाल्यानंतर त्या आमच्या कार्यक्रमाचा दुसरा अध्याय असतो की गावामध्ये असणाऱ्या भजनी मंडळ त्या भजनी मंडळांना आम्ही भजनाला दुपारचं बोलवतो. त्या Thank you.
नंतर महाआरती, डोलवादन आणि संध्याकाळी ओव्याचा कार्यक्रम असा हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असतो. संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला, सद्गुरूची झाला. बिघडला नाही, आपली मराठी भाषा वळवल तिकडे वळ. घडलं पाहिजे, बिघडलं नाही पाहिजे. आणि आपली संगत अशा माणसाची असली पाहिजे की आपण घडलो पाहिजे, बिघडलो नाही पाहिजे. म्हणून विचार केलाय मनाला एवढ्या गेला, बाळू मामाला लूट दिसाची दाढ हालून शाप द्याला. जर माझं जबरदस्तीनं लग्न लावलं जाऊन सांगितले बाळू मामाला, लई केली गडबड, लई केली घागल त्या जाग्याला. सगळ्याच्या पडला तळाच्या मधाला, बाळू मामा बसलेल्या जाग्याला. मामांच्या जवळ गेला आणि लागला होता सांगायला, मामा ह्यो परकार घरी त्याला काय चांगला नव्हे. तुझ्या मेंढ्या आणि काट्या कुट्यातलं, राना वनातलं, रात्री उन्हा तानातलं त्याच ठिकाणी आला. भरत नाही मामा आमचं त्या जाग्याला. उजिराने आम्हाला फळ पण वाढत्या लागला होता सत्यापासून गाडी बाळू मामाला सांगायला. विचार केला बाळू मामानं म्हणाला, सत्यापा काय झाले मला सवड सांगल्या जागेला. सत्यापा सरळ मार्गाने झालेली गोष्ट सांग म्हणलेलं सत्यापा लागला होता सांगायला. तुमची राणी आणि तुमची घेऊनी लग्न वाटल्या जाग्याला, चोरून लोणी लागले इकायला त्या टायमाला. मामानं विचार केला म्हणाला आणि सत्यापाला बाळू मामाला नृत्य बोलायला. सत्यापा ही गोष्ट तुझ्यातून माझ्यातच राहून दे, ह्याचा सूक्ष्म मोक्ष माझा मी लावतो म्हणे. बाळू मामाने मनामध्ये धरायला निघून गेला होता भैयाच्या डेऱ्याला. सत्य टाकी लागला होता भांडा डेऱ्याला. पायतान दामच्या डेऱ्याला सांगितलं, उद्यापासून जर लोणी दिलं तर माझ्या पायतानाशी गाठ यात्री जाग्याला. मामाचा समुदाय पण भेटला मला भैयाच्या डेऱ्याला त्या जाग्याला. बाळू मामाची सत्ता पंचमहाभूतावर चालत होती, डेरा कायची जाई. हा आणि बाळू मामा तुझं मला याद लागलं, थोड पाद नाही तुला पाड लागलं. बाळू मामा तुझं मला याद लागलं, थोड पाद नाही जेव्हा पाड लागलं. तुझ्या पिवळ्या भंडाऱ्याचा रंग लागला, मामा तुझ्या भगतीचा छंद लागला. तुझ्या पिवळ्या भंडाऱ्याचा रंग लागला. बाळू मामा तुझं मला याद लागलं, थोड पाड नाही जेव्हा पाड लागलं. बाळू मामा तुझं मला याद लागलं, थोड पाड नाही जेव्हा पाड लागलं. असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची. करणार म्हणून अंगठी मोडली सव्वा तोड्याची, अव सव्वा तोड्याची. असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची. बायको मारली पहिल्या लग्नाची, अहो पहिल्या लग्नाची. असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची. म्हैस अंडी वरणा डेअरीची, त्या मोरणा डेअरीची. असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची. ताई वहिनी सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, लावू नका मिसरी तुम्ही चपाती मला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे आरती होते. आरती झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी भजन आणि गौरवच्या पलीकडे नाही का अवेंजर ना
गावातील आणि मंडळातील सर्व भगिनींच्या मार्फत आम्ही प्रसादाची तयारी चालू होते, महाप्रसादाची. आणि सायंकाळी 4:30च्या आसपास ढोल वादनाचा मोठा कार्यक्रम असतो. ढोल वादन झाल्यानंतर त्यानंतर आमच्या महाआरती होते की सर्व गावातील सर्वच कुटुंबांना आम्ही सांगितलेलं असतं की ताट आरत्या घेऊन या आणि बाळूमामांच्या आरतीचा तुम्हीही मान घ्या. आणि या माध्यमातून महाआरती घेतो. महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. गडबड करू नका.
का मोहिते सरकार इकडे या. त्यानंतर एकनाथपंथी बारोडाचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की देवाला हात मारायचे आहे का नाही? खाते ते एकाच गाते ते एकाच. जात कुणाचं? सासरचं. आणि गुणगान कुणाचं गाती? लय बायका हुशार. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की माहेरचं गुणगान गावाच्या. वाट चार वाट सरकाय बघतो खेड्याला. वाट चार वाट सरकाय बघतो खेड्याला. सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणत होत्या? सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. तिच्या भावाला घरकुल सुद्धा मंजूर नाही. जात्यावर बसली की म्हणते सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. ऐका नाही, कारण पूर्वी माहेराबद्दल प्रेम होतो. लॉकडाऊनच्या आधीचा काळ, लॉकडाऊनच्या नंतरचा नाही, लॉकडाऊनच्या आधीचा काळ. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली, आई वडिलांच्या गळ्यात पडून पुरी रडायच्या. तुम्ही रडला का नाही? पुढं तुम्ही रडला का नाही? तुम्ही रडला का नाही? अगं हो म्हणा की. तुम्ही एकदा रडला, आता रोज हे रडते ती गोष्ट इकडे. आता काय करते? कुठले म्हणल्यावर त्याला कुठलंच पाहिजे. कुठं जाते? रडला का नाही तुम्ही? शेवट भारुडाचा कार्यक्रम असतोय आणि उत्साहात बाळूमामाचा भंडारा संपन्न झालेला आहे. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.